नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारे विधान समोर आले आहे. सत्तेत सहभागी असलेला एक नेता आता अशी मागणी करत आहे की ज्यामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा नेता केवळ विरोधकांवर नाही, तर स्वतःच्या सत्ताधारी आघाडीतील काही निर्णयांवरही उघडपणे नाराजी व्यक्त करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी आणि नेतृत्वाचा मुद्दा या सर्व विषयांवर त्यांनी जोरदार भाष्य केले आहे. विदर्भात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, त्यामुळे केवळ घोषणा करून चालणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत त्रुटी असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला थेट इशाराही दिला आहे. पण या सर्वांपेक्षा जास्त चर्चा एका वेगळ्याच विधानाची सुरू झाली आहे. कारण त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की राज्यातील सध्याच्या नेतृत्वामध्ये मोठा बदल व्हावा. एवढंच नाही तर एका विशिष्ट नेत्याला पुन्हा मुख्यमंत्री पदावर पाहण्याची त्यांची उघड इच्छा आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा नेता नेमकं कोणाबद्दल बोलतोय? तर मित्रांनो, हे वक्तव्य केलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी. एका न्यूज चॅनेलशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा अशी भावना असते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मोठी जबाबदारी मिळावी आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. बच्चू कडूंनी दावा केला आहे की गेल्या काही दिवसात त्यांनी विदर्भात अनेक दौरे केले, लोकांशी संवाद साधला आणि त्यांना खात्री आहे की विदर्भच एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. यावेळी त्यांनी शिवसैनिकांनाही आव्हान केलं, शांत बसून चालणार नाही, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी काम करावं लागेल, असं ते म्हणाले. दरम्यान नवी मुंबईतील एका कार्यक्रमाच्या पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याच्या वादावरही बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना जितकं डावललं जाईल तितकंच ते लोकांच्या मनात अधिक मजबूत होतील. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना बच्चू कडूंनी स्पष्ट इशारा दिला. कर्जमाफीत काही त्रुटी असल्याचं मान्य करत त्यांनी सांगितलं की या विषयावर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत, अधिवेशनात आवाज उठवणार आहेत आणि गरज पडल्यास आंदोलनाचाही मार्ग स्वीकारतील. आता बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण होणार का? देवेंद्र फडणवीसांच्या प्रमोशनची आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा किती पुढे जाणार? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.